29 जूनला वटपौर्णिमा आहे आणि या दिवशी वडाच्या झाडाची पूजा कशी करायची ते अगदी थोडक्यात सांगते बघा हं. सगळ्यात आधी झाडाजवळ एक तेलाचा दिवा लावा, त्या दिव्याला हळदी कुंकू वाहा. त्यानंतर आता गणपती बाप्पाची पूजा करायची. ही सुपारी आहे ना, ती गणपती म्हणून स्थापन करायची. मग जशी सगळ्या देवतांची पूजा करतो तशीच हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून गणपती बाप्पाची पूजा करायची आणि तुपाच्या दिव्याने निरांजनीने ओवाळायचं. त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करायची. सगळ्यात आधी कलशातनं पाणी झाडाला वाहायचं, दूध वाहायचं, त्यानंतर फुलं गंध अक्षदा वाहायच्या. विडा ठेवायला विसरायचं नाही बरं का झाडापुढे. त्यानंतर सावित्रीची ओटी भरायची. त्यासाठी पीस झाडाजवळ ठेवायचा आणि सगळे सौभाग्य अलंकार ठेवायचे. या पूजेमध्ये ओटी मात्र गव्हाने भरली जाते बरं का. त्याचबरोबर तुमच्या भागात जर आंब्यांची प्रथा असेल तर आंबे, नाहीतर जांभळांची प्रथा असेल तर जांभळं हे सुद्धा या ओटीमध्ये भरायचे. सविस्तर जाणून घ्यायचं असेल, पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर लोकमत भक्ती चॅनलला नक्की भेट द्या.